मुंबई के आजाद मैदान में चल रहे मराठा आरक्षण आंदोलन के कवरेज के दौरान महिला पत्रकारों और कैमरामैन के साथ बुरे व्यवहार की घटना सामने आई। इस घटना ने मीडिया जगत में चिंता और आक्रोश पैदा कर दिया है। आजाद मैदान में चल रहे मराठा आरक्षण आंदोलन के दौरान महिला पत्रकारों और उनके कैमरामैन के साथ अभद्रता की घटना सामने आई। पत्रकारों ने कहा कि उन्हें धमकाया गया और काम में बाधा डाली गई। ब्लैक पैंथर पार्टी ने मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर दोषियों की तत्काल जांच और कठोर कार्रवाई की मांग की। पार्टी ने कहा कि मीडिया कर्मियों की सुरक्षा सुनिश्चित करना सरकार की जिम्मेदारी है। मीडिया और नागरिक समाज ने घटना की निंदा की और राज्य सरकार से सख्त सुरक्षा कदम उठाने की मांग की है। मुळातच मागील 3 दिवसांपासून मुंबई येथे आझाद मैदानामध्ये जे मराठा आरक्षणाचं जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी पत्रकारितेवरती तसेच काही जर्नलिस्ट आहेत त्यांच्यावरती आणि कॅमेरामन यांच्यावरती जे गैरवर्तन केलेलं आहे याच्याबद्दल प्रथमतः आम्ही ब्लॅक पॅंथर पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदवत आहोत। तीव्र शब्दांमध्ये त्याची निंदा देखील करत आहोत, कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे जेथे अतिशय महामानव जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या अनेक महामानवांची ही कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे। आणि अशा या कर्मभूमीवरती, या पवित्र भूमीवरती लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती होणारा आघात हा ब्लॅक पॅंथर पक्षाकडून मुळीच खपवून घेतला जाणार नाही। त्या कारणास्तव त्यामधील जे कोणी दोषी आहेत त्यांचा तपास लावून आदरणीय गृहमंत्री साहेबांनी त्या दोषींवरती कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुढील भविष्यामध्ये लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती म्हणजेच मीडियावरती अशा प्रकारचं कोणतेही गैरवर्तन होणार नाही। आणि हे काळजी घेण्याचं तसंच पत्रकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य हे महाराष्ट्र राज्य शासनाचं आहे, अशी आमची भूमिका आहे।